टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये की आपण ह्या अशा काही गोष्टी पण घरी बनवू शकतो. तर आपण आपलं जगातलं सगळ्यात फेवरेट काम जे आहे शॉपिंग ते करायला घेऊयात. आपली USP आहे रेस्टॉरंट स्टाईल जेवण घरी बनवायचं. ठीक आहे, दिस इज अ बेटर अँगल, त्यामुळे चला तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, नमस्कार आहे तुमचा आजच्या खादाड खाऊच्या या एपिसोडमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज डिमसम, पोस्टपार्टम अँड प्रेग्नन्सी फ्रेंडली. फक्त एकच गोष्ट आपली आजची बाहेरची आहे आणि ती आहे हा राईस पेपर. कारण तेवढं अजून टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये की आपण ह्या अशा काही गोष्टी पण घरी बनवू शकतो. बऱ्याच गोष्टी आपण ट्राय करतो घरी बनवायच्या, बट काही गोष्टी इज नॉट इन द स्कोप. त्यामुळे पण ठीक आहे, राईस पेपर शुडंट बी दॅट प्रिझर्वेटिव्ह वगैरे. त्यामुळे आय थिंक इट्स नॉट दॅट बिग ऑफ अ डील टू यूज इट इन अ टुडेज रेसिपी. बाकी सॉस डिप बिप जे काय आहे ते सगळं आपण घरी बनवणार आहोत. त्यामुळे चला तुम्हाला एकदा इन्ग्रेडियंट्स दाखवतो. डिमसम म्हणजे मेन काय की राईस पेपरनी स्टीम हे करायचं. बाकी भाज्या वगैरे जे काय तुम्हाला हवं आहेत ना त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा. हा रेड कॅबेज ॲक्च्युली मी रेड ब्लू जो काय पर्पल तो कलरसाठी घेतलेला आहे. फ्रेंच बीन्स, गाजर, टोमॅटो. डिपसाठी मी टोमॅटोचं डिप बनवणार आहे, चिली डिप नाही बनवणार आहे, चिली ऑइल, कारण आपल्याला अनगासाठी बनवायचं आहे. तर इट हॅज टू बी नॉट व्हेरी स्पायसी बट टेस्टी क्रीमी. तर टोमॅटो आणि गार्लिकचं मी एक डिप बनवणार आहे. थोडीशी हे एवढी रेड चिली 1 किंवा 2 बघू, डिपेंडिंग ऑन टेस्ट टाकणार आहे. पेपरचा वापर मी ही जी भाजी स्टफिंग जी बनवेल ना त्याच्यात करणार आहे. त्याच्यात पेपर आणि लसूणचा मेन फ्लेवर ठेवणार आहे आणि ग्रीन चिली. तर ह्या आपल्या भाज्या आहेत. कोबी, रेड कोबी, पर्पल कोबी जे काय तुम्हाला म्हणायचं आहे, येल्लो ग्रीन शिमला मिरची, फ्रेंच बीन्स, फरसबी, कोथिंबीर. तर अशा आपले इन्ग्रेडियंट्स आहेत. तर चला लेट्स गो. ही कॉफी आपण प्यायला घेतलेली आहे, ही आपल्या रेसिपीत नाही जाणार आहे, त्यामुळे डोंट वरी. तर आपण आपलं जगातलं सगळ्यात फेवरेट काम जे आहे शॉपिंग ते करायला घेऊयात. मी ज्या काय भाज्या आहेत तर थोड्याशा सॉटे करून घेणार आहे. चला आपण आपले व्हेजिटेबल्स शॉपिंग चालू करू. हे सुरुवातीला आपण जो पत्ता गोबी लावला आहे तो 2 गोष्टींसाठी वापरणार आहोत. एक आपल्या डम्पलिंगमध्ये पण आणि दुसरा कलरसाठी मला दाखवतो. कलरसाठी बाहेरच्या जे शेल्स असते मी इथं एकदम थोडा, कारण मेन गोबी आहे तर मग एकदम थोडा मी हात स्टफिंगसाठी पण वापरतो. ठीक, हा एवढा मी स्टफिंगसाठी ठेवेल आणि हा मी कलरसाठी. तर जे डम्पलिंगचं जे राईस पेपर आहे त्याला आपण ट्राय करतोय पर्पल कलर द्यायचा. जे ब्लू पर्पल कलरचं खूप कॉमन आहे डम्पलिंगचा राईस पेपरला कलर असतो. तर जस्ट ट्राईंग दॅट. जसं तुम्हाला आतापर्यंत अंदाज आलाच असेल की आपली USP आहे रेस्टॉरंट स्टाईल जेवण घरी बनवायचं. अपॅरेंटली तशी झाली आहे. तर ऑल्सो नॉट एव्हरीथिंग. तर ते आपण फॉलो करतो. हे आधी करून घेतोय कारण हे म्हणजे गरम होऊन गरम पाण्यात टाकणार आहे मी. तर गरम करून गार पण झालं पाहिजे परत, कारण गरम पाण्यामध्ये जे आपण राईस पेपर भिजवणार आहे पुढे एका स्टेपमध्ये. तर तो जर गरम पाण्यात भिजवला तर तो थोडा डिफिकल्ट टू वर्क विथ होतो. त्यामुळे आपण गार व्हायला याला ठेवू आणि आय थिंक दिस इज इनफ. या भांड्यामध्ये आपण हे जे पर्पलवाला आहे ते पाण्यामध्ये टाकतो. पर्पल कोबी माहिती आहे ना मराठीत काय म्हणतात. कोबी दॅट आपला जो कोबी आहे तो अशा पद्धतीने आपण बॉईल करायला ठेवलाय. ब्लांच बॉईल कलर आला पाहिजे फक्त पर्पल. आणि मग त्या पाण्यामध्ये आपण आपला राईस पेपर
बीज होणार आहेत. ओके चला आता चॉपिंग करून घेऊ बाकी. ठीक आहे, दिस इज अ बेटर अँगल. तर शिमला मिर्च आपण टाकूयात आपल्या चॉपरमध्ये. Vegetables are almost ready, chopped. And now we will saute actually. थोडंसं फक्त fry करणार आहोत व्हेजीजला आपल्या. एक इम्पॉर्टंट गोष्ट आपली राहिली ॲक्च्युली, दॅट इज स्लायसिंग, चॉपिंग द कांद्याची पात. ओके, आज मी थोडा लेझी गोष्टी करतोय, बट इट्स फाईन गाईस. जसं की तुम्ही बघू शकता, फारच सुंदर पद्धतीने गार्लिक टाईस झालेला आहे. गॅस गरम आहे त्यामुळे बरेच वर घेतो की आपल्याला बटर जळायला नको. ओके, बटर नाही जळालेलं आपलं, गुड. पुटिंग द garlic. Wow, I just love garlic. गार्लिक आणि बटरचा जो वास आहे मला खूप आवडतो. हा गेला आपला कांद्याच्या पातीचा खालचा पार्ट, कांदावाला पार्ट. मिरची आपण टाकली त्यामुळे इट्स ऑल गुड. अनघाला याच्यात ॲक्च्युली चीज हवं आहे, तर मी थोडं तिच्यासाठी चीज टाकणार आहे नंतर थोडंसं स्टफिंगमध्ये. मला ॲक्च्युली असं वाटतं की ही डिश कॅन बी विदाउट चीज, बट इफ शी वॉन्ट्स दॅट, त्यामुळे लेट्स गो गाईज, लेट्स गो. दिस इज द टाइम टू पुट ऑल द कलरफुल वेजीज इन द सॉटे pan. Woo! जसं की तुम्ही बघू शकता, फारसं रंगीबेरंगी आपल्याला स्टफिंग झालेलं आहे, त्यामुळे आय एम हॅपी. तर हे ॲक्च्युली तुम्ही डिरेक्टली भरलात ना राईस पेपरमध्ये तरी इट शुड वर्क. पण जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालं की जस्ट नॉट टू रिस्क की आपण अनघाला काय खायला देतोय, बिकॉज शी इज ब्रेस्ट फीडिंग आवर बेबी. तर त्यामुळे म्हटलं की रॉ व्हेजिटेबल्स थोडेसे आपण रॉ नको ठेवायला, आपण कुक करून घेऊ, इवन दो ते पुढे जाऊन स्टीम होणार आहे. आय एम जस्ट लव्हिंग दिस कलर गाईज. काय मस्त कलर झालाय. आता या मस्त कलरला आपण लेट्स मेक शुअर की चव पण चांगली करतोय बाय पुटिंग सम सॉल्ट अँड पेपर. बाकी यात काय स्पायसेस जाणार नाहीत, त्यामुळे पेपर टाकताना अजिबात हाईघाई करू नका मित्रांनो, कारण नाही तर मग त्याला काय चव नाही येणार जास्त. आपण कसं एकदम पण ब्लँड नाही करू शकत, ओरिजिनल मे बी असेल खूप ब्लँड,
nice squeeze of the lemon. This is going to be good. I have a good feeling of this already. ओके, मी आता मागे जे तिकडे कलरवाला पाणी आहे त्याला आता काढून घेत आहे मित्रांनो. माझ्याकडे एखादा सुंदर असा बाऊल आहे का ते काढायला. याला आता आपण गारव्याला साईडला ठेवून देऊया. आपण आपला सॉस बनवून घेऊ, कारण सॉस पण गाईज थोडासा तरी म्हणजे थोडा वॉर्म चालेल सॉस, बट असा हे नको आपल्याला तिखट गरम गरम. ज्याला आता काढून घेऊ शकतो आपण. दिस इज नॉट कुक्ड व्हेजिटेबल्स ना, सो दिस विल नॉट क्रिएट एनी प्रॉब्लेम्स फॉर खाना. तर काय करायचं ठीक आहे. याला मी एका अशा ह्याच्यात काढून ठेवतो की पाणी मला नको आहे त्याच्यात आता, कारण ते पाणी नंतर त्रास देऊ शकतो मला. तर मग म्हणून मी काय करतो, यात आपल्या स्ट्रेनरमध्ये अजून एक लेवल ऑफ स्ट्रेनर टाकून याच्यातच हे काढून घेतो सगळं, कारण यात मला सॉस बनवायचा आहे. ठीक आहे, जसं तुम्ही बघू शकता हे सगळं आपण काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर वरून कोथिंबीर आणि थोडंसं चीज टाकणार आहे, पण गार झालं, कारण दोन्ही मला कोथिंबीर आणि चीज कुक म्हणजे नाही का मेल्ट आणि हे नको व्हायला हवं. थोडं त्याचा एक रॉ टेस्ट पाहिजे, जो मला आवडतो. ओके, मी माझा पॅन जस्ट थोडंसं वॉश करून आलो. ठीक आहे, मागे मी माझा स्टीमर पण गरम करायला ठेवतो, कारण आता आपलं सगळं होत आलंय जवळपास. ठीक आहे, माझा स्टीमरचा बेस मी मागे ठेवतो, म्हणजे पाणी तोपर्यंत गरम होईल. आणि आपला सॉस आपण आता करायला घेऊयात. याच्यावर ॲक्च्युली रेड चिली ऑइल नुसतं चांगलं राहील, पण मी थोडा असा जो मोमोजची चटणीवाला सॉस असतो ना लालवाला, मेयो वगैरे नाही आता करण्यात वेळ, इट्स ऑलरेडी थोडंसं उशीर झालेलं आहे. पण हां, एक टेस्टी असा एक सॉस मी बनवतो. ह्याच्यात थोडंसं आता टाकत आहोत ऑलिव्ह ऑइल. सॉस वगैरे या गोष्टींना ऑलिव्ह ऑइलमध्ये मला असं माझा एक्सपिरियन्स आहे की चांगली टेस्ट येते, आणि जसं ऑलिव्ह ऑइल इज कम्पॅरेटिव्हली हेल्दी. त्याच्यात थोडंसं ॲक्च्युली बटर पण टाकू शकता, पण मी नाही टाकत आहे. येस, बरोबर दिलेलं आहे. आणि लसूण, लॉट्स अँड लॉट्स ऑफ लसूण. ऑलिव्ह ऑइल आणि लसूण व्हेरी गुड कॉम्बिनेशन. आता मी त्याच्यात माझे रेड चिलीज थोडेसे मला फ्लेवर यावा म्हणून मी ओपन करून टाकतो, कारण जर तिखट नाही झालं तर मग मजा नाही येणार. आणि मला असं वाटतं ओपन करून टाकतो तर एकच टाकावी का असं माझ्या डोक्यात आत्ता रिअल टाईम विचार चालला आहे. तर बघू, पहिले एकच टाकतो, मग ठरवू आपण काय करायचं. लागली तर नंतर अर्धी टाकूयात, कारण हे आता व्यवस्थित मी स्पाइस जर ॲडजस्ट केलं आहे, तर मला आता सॉस जास्त स्पायसी नको आहे. आता कोथिंबीर चॉप 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 करू आणि थोडं चीज ग्रेट करू त्याच्यावर. ही कोथिंबीर नक्की तुम्ही जरी बनवलं तर ट्राय करा वरून अशी, यांनी नाही त्याला एक वेगळी टेस्ट येणार आहे. आणि याच्यावर मी चीज ग्रेट करतो. मी चीज मुद्दामून असं ग्रेट करतो की मेल्ट नको व्हायला, कारण ते परत स्टीमरमध्ये जाईल तेव्हा मेल्ट होऊ दे. आत्ता त्याला मेल्ट होण्याची गरज नाही. ओके, जसं तुम्ही इथे बघू शकता पॅरलली आपलं लसूण एक्सपेक्टेड कलर आलेला आहे. त्यामुळे आता नेक्स्ट स्टेप ह्याच्यात जी आहे ती आपण करूया. दॅट इज टोमॅटो.
करपायला लागला तर मी थोडं पाणी टाकून ठेवतो म्हणजे करपायला नको. आणि मला थोडं लिक्विडच हवा आहे सॉस. मागे तुम्ही बघू शकता की मस्त वाफ आलेली आहे मित्रांनो. हे बघा आपला रॅपिंग स्टेशन म्हणजे असेंब्ली लाईन रेडी आहे. हे माझे 3 भांडी आहेत स्टीमरचे, मोमोचे स्टीमर आहेत. हे माझे जे मी हिमाचल प्रदेशवरून घेऊन आलो आहे. जर तुम्ही माझी पुणे ते हिमाचल सिरीज बघितली नसेल तर तीही तुम्ही बघू शकता. कांद्याच्या पातीला आपण स्ट्रिंग सारखा वापरणार आहोत आपले मोमोज सील करायला. तर मी नाही याला असं अख्खा तो इंटेन्स होऊन जाईल ना एकेका मोमोला एकेका डिमसमला, म्हणून त्याला असं थोडंसं मधून कापतोय की अख्खं हे एवढं आपल्याला यूज नाही करायचं. थ्रेड सारखं. तर हे बघा मित्रांनो, आपले सगळे जे डिमसम्स आहेत ते रेडी आहेत टू गो इन द स्टीमर. यांना आता आपण स्टीमरमध्ये ठेवूयात. तर मला वाटतं 10 मिनिटं शुड बी मोर देन एनफ विथ द स्टीम. तर आता आपण बाकी आवरावरी करून घेऊयात आणि लेट्स वेट 10 मिनिट्स गाईज. तर मित्रांनो आता आपण ओपन करूयात आपलं स्टीमर. गॅस थोडा मी कमी करतो आणि हा जसं की तुम्ही बघू शकता मस्त स्टीम आलेली आहे. झालेलं दिसतंय, तुम्हाला दाखवतो मी. ओके मित्रांनो, आता मी तुम्हाला एक डिमसम जो आहे तो खाऊन दाखवतो. माहित नाही, थोडासा आपला डिमसम जो आहे तो स्टिकी झालेला आहे. वी डोंट नो वाय, पण लेट्स होप की टेस्ट इज नाइस. मस्त. तर मित्रांनो बघत राहा खादड खाऊ. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.